तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाला सुरुवात करूया. तर आता आपण इथे पाहतो की ईश्वरीला आता शुद्ध आलेली असते आणि ईश्वरी ही आता उठते. आता ईश्वरी उठते आणि पुन्हा उठल्या उठल्याच तिला तो सर्व भूतकाळ, ती काल घडलेला रात्रीचा प्रसंग आठवू लागतो. तिला आठवत असतं की ती म्हणत होती आणि अर्णव सर इकडनं चालत येणार आणि सरप्राईज आणि त्यांच्यावर फुलं पडणार. पण इतक्यात ईश्वरीसमोर ते फोटोज पडले आणि ईश्वरीने ते फोटो उचलून बघता क्षणी तिच्या पायाखालची जमीनच हलली. तिला अंजलीचे शब्द लगेच आठवले. या फोटोत दिसतंय त्याप्रमाणे होतं ग आमचं कुटुंब, अगदी हसरं, आनंदी. पण ही एक बाई त्यांच्या आयुष्यात आली आणि त्याच्यामुळे अगदी सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आम्ही एकाएकी रस्त्यावर आलो आणि सगळ्याची बरबादी होऊन गेली ग ईश्वरी आमच्या. असो, आता बाबांमुळे झालं हे सगळं, काय करणार. त्याबरोबर अंजली पुढे रडू लागली आणि नंतर एकदा जेव्हा ईश्वरीने स्टोअररूममधून अर्णवच्या बाबांच्या बातमीचा पेपर आणला होता तेव्हासुद्धा अर्णव तिच्यावर असाच चिडला होता. ईश्वरी त्यावेळी त्याला सांगत असते की मी मुद्दामून नाही केलेलं. तर अर्णव तिला म्हणतो की मला माहिती आहे तू मला त्रास देण्यासाठी हे सगळं केलं आहेस, पण तुला काय वाटतं, हा माझा डार्क भूतकाळ आहे, डार्क पास्ट मी विसरण्याचा प्रयत्न करतोय इतकी वर्षांपासून, मला जमत नाही आहे. आणि इथे पुन्हा एकदा तू माझ्यासमोर माझा तोच डार्क पास आणून उभा केलेला आहेस. हे सगळं करून तुला काय मिळालं मिसिंदौर? कशासाठी केलंस तू हे सगळं? मला त्रास देण्यासाठी तू इतक्या खालच्या पातळीला गेलीस का? वगैरे ईश्वरीला सगळं काही आता आठवत असतं आणि ते सगळं आठवून तिला खूपच वाईट वाटत असतं. तिला या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. त्याबरोबर ईश्वरी अर्णवकडे बघत असते. अर्णव शांत झोपलेला असतो. ईश्वरी विचार करते की नाही, मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्या आईच्या घरी जाऊनच मिळतील. माझी आई असं करणं शक्यच नाही आहे. आई कोणाचा संसार उद्ध्वस्त नाही करणार. तर इकडे अंजली म्हणत असते, उठले असतील का ईश्वरी आणि अर्णव? काय करू, मी जाऊन बघून येऊ का? त्यावर मामा म्हणतो, अगं नाही, नको. कदाचित रात्री उशिराच त्या दोघांनाही झोप लागली असेल म्हणून अजून खाली आले नसतील. ते येतील, तू चहा पिना. त्याबरोबर अंजली चहा घेते. वल्लरी विचार करत असते, अर्णवने फोटो पाहिले असतील का नाही. इतक्यात राकेश तिकडे आलेला असतो. राकेश हा आता ईश्वरीची खूपच जास्त काळजी दाखवत असतो. तो म्हणत असतो, अंजली काय गं, काय झालं ईश्वरीजींना? आता त्यांची तब्येत कशी आहे आणि असं अचानक कसं बरं वाटत नाही आहे? त्याबरोबर मग अंजली सांगते, अहो काही नाही हो, तिने कसला तरी स्ट्रेस घेतला आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्याबरोबर आता त्या ठिकाणी ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी आता हळूहळू एकटी खाली येण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळी ईश्वरी जराशी धडपडते. राकेशला तर आयती संधीच हवी असते ईश्वरीच्या जवळ जाण्याची. मग काय, लगेचच राकेश हा संधीचा फायदा करतो आणि ईश्वरीला खाली उतरून आणण्यासाठी स्वतःच पुढे धावत जातो आणि आता तो ईश्वरीला आधार देऊन खाली घेऊन येत असतो. आता वल्लरी मामी विचार करते की ईश्वरीबरोबर अर्णव आलेला नाही, याचा अर्थ नक्कीच अर्णवने ते फोटो पाहिलेले असणार. त्याबरोबर आता खरं तर इकडे ईश्वरीला राकेशने हात लावलेलं पटत नसतं, पण आता पर्यायांती ती गप्प असते. इतक्यात वरनं अर्णव बाहेर येतो आणि अर्णव हा आता ईश्वरीला हाकच मारत असतो, मिसिंदौर. इतक्यात अर्णवला दिसतं की राकेशने ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवलाय आणि ईशू खूपच ऑकवर्ड झाली. अर्णव ताबडतोब खाली येतो, राकेशचा हात झटकतो आणि ईश्वरीला स्वतःच्या जवळ घेतो. त्याबरोबर आता राकेश हा खूपच इनोसेंट असल्यासारखा चेहरा करतो आणि घरातल्या सगळ्यांनासुद्धा असं आश्चर्यच वाटतं अर्णवच्या वागण्याचं. कारण अर्णवने चक्क राकेशला धक्का दिलेला असतो आणि ईश्वरीला जवळ घेतलेलं असतं. मग आता लगेचच अंजली म्हणते, चिंटू, अरे ईश्वरी पडली असती म्हणून जाऊन उलट त्यांनी तिला आधार दिलाय. त्याबरोबर मग आता अर्णव हा गप्प बसतो, तो काहीच बोलत नाही अंजलीला यावरती. तर लगेचच आता मामा सावरून घेतो सगळं आणि म्हणतो की नाही, बरोबर आहे, पण ईश्वरीला बरं नाही आहे ना, त्यामुळे अर्णव थोडा पॅनिक झाला आहे आणि म्हणून तो असं विचित्र वागला. इट्स ओके, जावई बापू जाऊ देत ना, तुम्ही कुठे मनावर घेताय त्याचं वागणं. सध्या तो टेन्शनमध्ये आहे, त्यामुळे आपणच सोडून देऊया. चला आपण सगळे चहा घेऊया. त्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो की हो चालेल, पण अरे अर्णव, मी फक्त त्यांना आधार देत होतो, त्यांना आधाराची गरज होती माझ्या, म्हणून बस इतकंच. त्याबरोबर लगेचच आता इकडे मामा म्हणतो, बरं या सगळेजण चहा घ्यायला बसूया या. आणि मग आता सगळेच जण तिकडनं
चहा घेण्यासाठी बसायला जातात. तर आता आजी ईश्वरीला म्हणते, ईश्वरी बाळा, अगं तुला एवढं बरं नाही आहे तर कशाला आलीस खाली, वरतीच आराम करायचा होतास ना. त्यावर मग अर्णव म्हणतो, येस आजी इज टोटली राईट मिस इंदौर, तुला वरती आरामच करावा लागणार आहे, डॉक्टरांनी आराम कर सांगितले. इशू म्हणते, हो सर मला सगळं मान्य आहे आणि सगळं पटतंय सुद्धा, पण काय आहे ना, मला आईला भेटण्याची, आईला बघण्याची खूप इच्छा होती आहे, मला आईकडे जायचं आहे. त्याबरोबर आता मामा ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी बाळा अगं तुला आईकडे जावं वाटतंय, ठीक आहे पण बरं वाटल्यावर जा. त्यावर अर्णवसुद्धा ईश्वरीला म्हणतो, मिस इंदौर हे बघ, सध्या तुझी तब्येत बरी नाही आहे की नाही, त्यामुळे तू कुठेही जाणार नाही आहेस, तुला कळालं का, एकदा का तुला बरं वाटलं की मग मी स्वतः तुला तिकडे घेऊन जाईन, पण आता नाही, आता तू घरीच थांबायचं आहे, समजलं ना. त्यावर इशू म्हणते, अर्णव सर प्लीज ऐका ना माझं. त्यावर अर्णव म्हणतो, नाही नाही मी काहीही ऐकणार नाही आहे आणि तू गुपचूप वरती चलायचं आणि आराम करायचा, चल चल चल. आणि अर्णव ईश्वरीला घेऊन वर जातो. आता वल्लरी विचार करू लागते, हा अर्णव हिला एवढ्या प्रेमाने वर घेऊन गेला, याचा अर्थ नक्कीच अजून तरी याने काहीही बघितलेलं नाही आहे. अर्णवने लवकरात लवकर फोटो बघितले पाहिजे, जर बघितले नसतील तर याची तडजोड मला करावीच लागेल. त्यानंतर अर्णव इशूला घेऊन खोलीत येतो. ईश्वरी म्हणत असते, सर प्लीज प्लीज जाऊ देत ना मला आईकडे, मला आईला भेटण्याची खूप इच्छा आहे हो सर, प्लीज सर. अर्णव म्हणतो, मिस इंदौर हे बघ, तू कितीही रिक्वेस्ट केलीस तरीही मी तुझं काहीही ऐकणार नाही आहे, कारण तुझी तब्येत बरी नाही आहे की नाही, बघू टेम्परेचर. आणि मग अर्णव टेम्परेचर बघतो आणि म्हणतो की नाही, ताप तर आता उतरला आहे. ईश्वरी म्हणते, बघा मग उतरला आहे ना ताप, मग घेऊन जा ना, मला आईकडे जायचं आहे सर, प्लीज मला जाऊ देत ना. त्यावर अर्णव म्हणतो, अगं टेम्परेचर उतरलं आहे फक्त, तुला विकनेस तर तितकाच आहे का नाही, म्हणून म्हणतोय ना मिस इंदौर, नको ना हट्ट करू लहान मुलांसारखा. एक काम कर, तू नम्रताला फोन कर, नम्रताशी थोडा वेळ बोल, मग तुला बरं वाटेल. नम्रताशी फोनवर बोल, हां मग तुला तरतरी येईल, ओके. आणि मग अर्णव हा नम्रताला कॉल करायचं म्हणत असतो. इशू म्हणते, अहो सर नाही, नको, खरंच नको, त्यापेक्षा मी खरंच जाऊन येते ना पटकन, मी एकदम पटकन जाऊन येईन, आईला भेटून आले की कसं मला जरा बरं वाटेल, शांत वाटेल, सर प्लीज. त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदौर तुला का कळत नाही आहे, मी तुलाच बरं वाटत नाही आहे म्हणून सांगतोय ना, मग तू असं का हट्टीपणा करतेस बरं. त्यावर इशू म्हणते, सर अहो प्लीज. त्यावर अर्णव म्हणतो, नाही प्लीज नाही, काही नाही, तू कुठेही जाणार नाही आहेस आणि नाहीच जाणार आहेस तू कुठे, कळलं का. नम्रताबरोबर फोनवर बोल थोडं, म्हणजे तुला बरं वाटेल. इशू म्हणत असते, सर अहो हे फोनवर बोलण्यासारखं नाहीच आहे ना, आईबरोबर भेटूनच मला या विषयावरती बोलावं लागणार आहे, नक्की काय खरं काय खोटं हे आईच सांगू शकते. तर इकडे तोपर्यंत अर्णवने नम्रताला कॉल केलेला असतो आणि सांगितलेलंही असतं की मिस इंदौरला तुमची सगळ्यांची खूप आठवण येते, सो तू तिच्याशी बोल ना पहिलं नम्रता. त्यावर नम्रता म्हणते, द्या ना जिजू. त्याबरोबर अर्णव इशूला म्हणतो, घे मिस इंदौर, आता नम्रताबरोबर बोल म्हणजे तुला बरं वाटेल, घे घे घे. त्यावर इशू फोन कानाला लावते आणि हॅलो एवढंच बोलते. नम्रता म्हणते, क्या बात है इशू, नाही म्हणजे जिजूबरोबर असतानाही तुला आम्हा सगळ्यांची आठवण येते खरंच. आता इशू इकडनं काहीच बोलत नसते. नमू तिकडे म्हणत असते, काय गं येते ना आमची सगळ्यांची आठवण, की जिजू उगाचच काहीतरी खोटं बोलले आमच्याशी. इशू काय गं काय झालं, तुला बरं वाटत नाही आहे का. त्यावर ईश्वरी काहीच बोलत नसते. नमू म्हणत असते, इशू काय गं काय होतं आहे. त्यावर इशू म्हणते, नाही गं ताई काही नाही, मी नंतर करू का तुला फोन, हां नंतर करते, ठीक आहे चल मग मी ठेवू आता. त्यावर नमू म्हणते, अगं इशू. त्याबरोबर आता अर्णव ईश्वरीच्या हातातून फोन घेतो आणि मग आता नम्रताबरोबर तो बोलू लागतो. नम्रता म्हणते, काय हो जिजू, आमच्या इशूला असं अचानक काय झालं, एवढा कसा मूड गेलाय. त्याबरोबर अर्णव म्हणतो, तेच तर काही कळत नाही आहे, ईश्वरीला बोलायचं नाही आहे म्हणजे कळतं ना तुला नम्रता, केवढी मोठी ब्रेकिंग न्यूज झाली आहे ती. त्याबरोबर नम्रता म्हणते, हाव ना तेच तर, पण काय झालं आहे काय, तिचा मूड एवढा डल काय. त्यावर अर्णव म्हणतो, अगं काही नाही असंच जरा. मग ईश्वरी आणि आता नम्रता हे दोघं गप्पा मारायला लागतात. त्याबरोबर आता इकडे इशू ही विचार करते की नाही, काहीही झालं तरी मला लवकरात लवकर आईला भेटणं खूप गरजेचं आहे, जोवर मी आईला भेटणार नाही तोवर मला आता चैन नाही, तोवर काही मला बरं वाटणार नाही. त्याबरोबर इकडे आता अंजली कसला तरी विचार करते ही गोष्ट राकेश नोटीस करतो आणि राकेश विचारतो, काय गं अंजली काय झालं, इतका कसला विचार करतेस. त्यावर अंजली म्हणते, काही नाही हो, मगाशी चिंटू तुमच्याबरोबर जे काही वागला ना ते माझ्या डोक्यातून जातच नाही आहे, त्याचाच विचार करते. नाही म्हणजे ईश्वरीला आधाराची गरज होती फक्त, म्हणून तुम्ही तिला आधार द्यायला वरती गेलात आणि चिंटू
किती हार्श, किती रूढ वागला तुमच्याबरोबर, ते नाही पटलेलं मला. त्याबरोबर राकेश म्हणत असतो की अगं अंजली, ह्या अशा वेळी आपणच त्याला समजून घ्यायचं की नाही. हे बघ, सध्या त्याच्या मनात ईश्वरीजींची काळजी आहे. त्याचं काय झालं असेल माहिती आहे का तुला? त्याने ईश्वरीजींना खोलीत बघितलं असेल, त्याला त्या खोलीत दिसल्या नसतील, एकट्या उतरून खाली आल्या. या गोष्टीचा त्याला राग आला असेल ईश्वरीजींच्या, आणि म्हणून खरं तर त्यांना ईश्वरीजींचा राग आला असेल, पण आता त्यांच्यावरती तर रागू शकत नाही, त्यांना बरं नाही आहे ना, म्हणून मग त्याने तो राग माझ्यावरती काढला, फक्त इतकंच. त्यावर अंजली म्हणते, खरंच हो, तुम्ही किती चांगले आहात, किती समजूतदार आहात. म्हणजे बाकीच्या जावयांमध्ये जसा जावयांचा इगो असतो की नाही, तसा तुमच्यात बिलकुलच नाही आहे खरंच. त्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो की अगं अंजली, आता सध्या कुटुंब म्हणून आपण त्यांना समजून घ्यायला हवं की नको? आपण सुद्धा कुठे उगाच त्यांच्यावरती राग रुसवा धरत बसायचा. त्यावर अंजली म्हणते, अहो नाही, तुमचं सगळं मला पटतं आहे आणि सगळं मला मान्यसुद्धा आहे, पण चिंटू यावेळी जे वागला आहे ना, ते चुकीचं होतं आणि चुकीचं आहे. त्यामुळे मी त्याला तुमची माफी मागायला लावणारच आहे. त्यावर राकेश मनातून तर खुश होतो, विचार करतो, वा, माझ्या बावळट बायकोने आज मूर्खपणाचं कळस गाठलेलंच आहे, खूपच मोठं कळस गाठलेलं आहे. पण आता समोर तर तो एवढंच बोलतो की अगं अंजली, तू आता विषय वाढवू नको बरं, आणि सगळं विसरून जा. अंजली म्हणत असते, अहो असं कसं विसरून जाऊ? नाही, मला नाही येते विसरून वगैरे जाणं शक्य, इतक्या सहज नाही विसरता येत आहे. त्यावर राकेश म्हणतो, अगं अंजली, तू पण ना. त्यावर आता लगेचच त्याला अंजलीच्या गळ्यातले दागिने दिसतात. राकेश विचार करतो, अरे वा, ही तर लॉटरीच लागली की. मग तो अंजलीला आता व्यवस्थित बघतो, अंजलीच्या अंगावर खूपच दागिने असतात. मग राकेश व्यवस्थित संधी साधतो. तो अंजलीला म्हणतो, बरं अंजली, मी काय म्हणतो ते सगळं सोड, ईश्वरीजींना बरं वाटावं म्हणून आपण मंदिरात जायचं का? अंजली म्हणते, बघा किती चांगले आहात तुम्ही, आता सगळ्यांचा किती विचार करता, सगळ्यांना किती मनापासून तुम्ही आपलं मानता ना. त्यावर राकेश म्हणतो, जायचं ना मग मंदिरात? अंजली म्हणते, हो तर तुम्हाला वाटतंय ना जावं, मग नक्की जायचं. अंजली लगेचच आता तिकडनं आवरून येण्यासाठी चाललेली असते. त्यावर राकेश आता मनात म्हणत असतो, चल चल मंदिरात चल, मंदिरात तुझ्यासाठी एक बेस्ट सरप्राईज ठेवलं आहे, चल जरा मंदिरात. आणि मग त्यानंतर आता अंजलीला तो मंदिरात घेऊन जाणार असतो. तर इकडे पुन्हा एकदा अर्णवने फोन केलेला असतो नम्रताला. आता नम्रता म्हणते, अरे जीजू बोला ना, काही काम होतं का? त्यावर अर्णव म्हणत असतो की नम्रता, नाही काम असं नाही, मला ना मिस इंदौरसाठी चहा बनवायचा आहे, तर तू जर मला चहाची रेसिपी सांगितलीस, म्हणजे मिस इंदौरला आवडतो तसा चहा, तर बरं होईल ग, जरा सांगू शकशील का प्लीज? त्यावर मग नमू म्हणते, हो हो सांगते की, त्यात काय एवढं. आणि मग नमू आता अर्णवला सांगू लागते, सर एक काम करा, 1 कप दूध घ्या आणि त्यामध्ये 3 चम्मच चीनी घाला. त्यावर अर्णव म्हणतो, 3 चम्मच साखर? त्यावर नमू सांगते, हो 3 चम्मच चीनी. काय ना, आमच्या मॅडमना गोड जरा जास्त आवडतं. त्यावर अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे असं सांग ना की चहा नाही, बासुंदी बनवा जीजू, बरोबर ना? त्यावर नम्रताही हसते आणि अर्णवही हसतो. तर हे सगळं काही आजी आणि मामा बघत असतात. आजी म्हणते, खरंच ईश्वरीमुळे आपला चिंटू किती बदलला आहे. पूर्वी 1 ग्लास पाणीसुद्धा हा हाताने घेत नव्हता आणि आत्ता चक्क बायकोसाठी चहा बनवतोय. त्यावर लगेचच इकडे मामा म्हणू लागतो, पण हे नशीब फक्त ईश्वरीचंच हा बरं का, हे आपल्या नशिबात काही सुख येणार नाही आहे, सो आपण कुणीही ही सगळी स्वप्न बघायला नको काय. त्याबरोबर लगेचच आकाश म्हणतो, हो हो डॅड, तुम्ही अगदी खरं बोललात, हे फक्त ईश्वरीसाठीच आहे, ईश्वरीच फक्त एवढी लकी आहे ना आपल्या घरात काय. त्याबरोबर आता लगेचच इकडे आजी म्हणू लागते, आकाश खरं तर हे ना अंजलीने बघायला हवं. त्यावर आकाशला आजी म्हणते, जरा अंजलीला बोलवून आणशील का रे? त्यावर आकाश म्हणतो, हो चालेल ना आजी, मी लगेच जाऊन ताईला घेऊन येतो. त्याबरोबर आता मामा म्हणतो, वाह, मस्त मस्त सुरू आहे ना आई, सगळं अगदी छान. त्याबरोबर आजी लगेचच म्हणते, बरं चल आता आपण बघूया. आणि मग काय, लगेच आता मामा आणि आजी हे दोघंजणं आकाशला अंजलीला बोलवायला पाठवतात आणि स्वतः मात्र मस्त अर्णवची मजा घ्यायला जातात. आता दोघंजणं अर्णवकडे येतात आणि आता अर्णवला म्हणू लागतात, काय मग बासुंदी चालू आहे? त्याबरोबर आता अर्णव हा त्यांच्याकडे बघतो आणि गप्प बसतो. त्याबरोबर आता मामा आजीला डोळा मारतो आणि मग मामा हा आता आजीला म्हणत असतो, आई काय चालले आहे बरे इथे? त्यावर आजी म्हणते, चहा चाललाय बरे. त्याबरोबर लगेचच मामा म्हणतो, हो का, चहा चाललाय का, बापरे, काय बरं आज स्पेशल?
आज चक्क राजे शिर्के साहेब स्वतःच्या हाताने चहा बनवतायत. त्याबरोबर मग आता आजी म्हणते, बायकोसाठी चाललाय बरे. त्याबरोबर लगेचच मामा म्हणतो, असं असं बायकोसाठी चाललाय का? नाही म्हणजे इतक्या वर्षात आपण सगळे एकाच घरात राहतो, एका कुटुंबाचा भाग आहोत, पण कधी आपल्यासाठी नाही बनला बरे चहा आई. त्याबरोबर आता मामाने हे असं बोलल्याबरोबर अर्णव हा लगेचच मामाकडे बघू लागतो. तर आजी म्हणते, नशीब असावं लागतं बाबा त्याच्यासाठी, नशीबवान लोकांना मिळतो चहा, काय बरोबर ना रे? कधी एक ग्लास पाणीही हाताने न घेतलेल्या माणसांच्या हातून. त्यावर लगेचच अर्णव मामाला म्हणायला लागतो, मामा मिस इंदौरची तब्येत बरी नाही आहे म्हणून मी मिस इंदौरसाठी चहा बनवतोय. त्यावर मामा म्हणतो, हां तेच ते, काहीही असलं तरी शेवटी चहा तर फक्त ईश्वरीलाच मिळणार की तुझ्या हातचा. त्यावर अर्णव हा मामाकडे बघून हसतो. त्याबरोबर आता मामा म्हणतो, अरे साखर घालतोयस ना, मग 4-5 चम्मच घाल. नाही, बासुंदी आवडते ना तिला. त्याबरोबर अर्णव लगेचच मामाला म्हणतो, अच्छा म्हणजे मामा तुम्ही दोघांनी माझं बोलणं चोरून ऐकलंय तर काय? त्याबरोबर मामा लगेचच हसतो आणि म्हणतो, हो ऐकलंय. त्याबरोबर अर्णव मामाला म्हणतो, मामा. त्याबरोबर मामा म्हणतो, हा मग ऐकलं आम्ही तुझं बोलणं चोरून, काय गाई. त्याबरोबर आजीसुद्धा हसते. त्यानंतर मग आता अर्णव हा लगेचच त्यामध्ये साखर वगैरे घालू लागतो. आता अर्णव, मामा आणि आजी हे तिघंजणं बोलण्यामध्ये इतके व्यस्त होऊन जातात की ते तिघंही जणं रमलेले असतात बोलण्यामध्ये. वल्लरी अलगद येऊन बघते की इकडे अर्णव आणि आजी, मामा सगळेजण बोलण्यामध्ये व्यस्त आहेत. मग तोपर्यंत मला काहीतरी संधी साधायला हवी. अर्णवने जर ते फोटो पाहिले नसतील तर त्याने ते फोटो पाहायला पाहिजे याची सोय करायला हवी. मग वल्लरी तिथे कोणाचंच लक्ष नाही आहे ही गोष्ट बघते आणि पटकन तिकडनं वरती निघते. मग वरती जात असते ती ईश्वरीच्या रूममध्ये. तर दुसरीकडे रस्त्यात राकेशला आणि अंजलीला काही गुंडांनी पकडलेलं असतं. आता ते गुंड अंजलीकडनं सगळे दागिने काढून घेतात. तर दुसरीकडे वल्लरी ईश्वरीच्या खोलीत शोधाशोध करत असताना अचानक त्या ठिकाणी सगळेजण येतात. तर आता मात्र वल्लरी घाबरते. त्याबरोबर इकडे आता राकेश त्या गुंडांना पैसे द्या माझे म्हणतो आणि ते गुंडे त्याला सगळे दागिने वगैरे देऊन टाकतात. आता राकेशनेच त्या गुंडांना रस्त्यात प्लांट केलेलं असतं, बरोबर त्यांना ते सगळं करायला लावलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. तुम्हाला तू ही रे माझा मितवा ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद उत्तम पद्धतीने घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.